झी मराठी वाहिनीवर 13 एप्रिल पासून खूप मोठे बदल होणार आहेत। त्यामुळे झी मराठी वाहिनीच्या सगळ्याच मालिकांच्या प्रदर्शित वेळेचं टाइम टेबल हललं आहे। झी मराठी वाहिनीची नवी मालिका दीपज्योती, तसेच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली सनई चौघडे आणि झी मराठी वाहिनीच्या जुन्या मालिकांपैकी कमळे आणि सावळ्याची जणू सावली या मालिका वगळता इतर सर्व मालिका या पाऊण तास प्रदर्शित होणार आहेत। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या प्रदर्शित वेळांचा टाइम काय आहे आणि कोणत्या मालिका किती वेळेत आणि किती तास प्रदर्शित होणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। झी मराठी वाहिनीच्या या दोन मालिका आपली दुपार या सत्रामध्ये प्रदर्शित होणार आहेत। त्यामध्ये सावळ्याची जणू सावली ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी 1 वाजता प्रदर्शित होणार आहे। तर लक्ष्मी निवासी महाराष्ट्राची महामालिका दुपारी 1:30 ते 2:30 या वेळेत म्हणजेच 1 तास प्रदर्शित होणार आहे। तर सायंकाळी 6:30 वाजता शुभ श्रावणी ही मालिका प्रदर्शित होणार आहे। शुभ श्रावणी ही मालिका 6:30 ते 7:15 या वेळेत म्हणजेच पाऊण तास प्रदर्शित होणार आहे। तर तेजश्री प्रधानची विण दोघांतली ही तुटेना ही मालिका 7:15 ते रात्री 8 पर्यंत प्रदर्शित होणार आहे। म्हणजेच विण दोघांतली ही तुटेना ही मालिका देखील पाऊण तास प्रदर्शित होणार आहे। तसेच दीपज्योती ही नवी मालिका 13 एप्रिल पासून रात्री 8 वाजता प्रदर्शित होणार आहे। ही मालिका फक्त अर्धा तास प्रदर्शित होईल। त्यानंतर सनई चौघडे ही मालिका देखील 8:30 ते 9 या वेळेत म्हणजेच अर्धा तासच प्रदर्शित होणार आहे। तर एकेकाळी झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका असणारी कमळी ही मालिका देखील 9 ते 9:30 या वेळेत म्हणजेच अर्धा तासच प्रदर्शित होणार आहे। तर तारिणी ही मालिका 9:30 ते 10:15 या वेळेत प्रदर्शित होणार आहे। म्हणजेच तारिणी ही मालिका देखील पाऊण तास प्रदर्शित होणार आहे। त्यानंतर देवमाणूस मधला अध्याय ही मालिका 10:15 ते रात्री 11 पर्यंत प्रदर्शित होणार आहे। अशा प्रकारे देवमाणूस मधला अध्याय ही मालिका देखील पाऊण तास प्रदर्शित होणार आहे। त्यानंतर तुला जपणार आहे ही मालिका नव्या वेळेत 13 एप्रिल पासून रात्री 11 वाजता प्रदर्शित होणार आहे। मात्र तुला जपणार आहे ही मालिका केवळ अर्धा तासच प्रदर्शित होणार आहे। अशा प्रकारे झी मराठी वाहिनीने मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल केले आहेत। झी मराठी वाहिनीने केलेल्या मालिकांच्या या बदलावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? झी मराठी वाहिनीने मालिकांच्या वेळांमध्ये केलेले हे बदल योग्य आहेत का हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।